नमस्कार. एस एस सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10 ते 12 डिसेंबर 2024 यामधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, केंद्र सरकारने RBIच्या गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे संजय मल्होत्रा. प्रश्न 2, अमेरिकेत कोणता शब्द वर्ड ऑफ द इयर 2024 ठरला आहे? उत्तर आहे पोलरायझेशन. प्रश्न 3, जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? उत्तर आहे डेहराडून. प्रश्न 4, ग्रँडमास्टरला पराभूत करणारा सर्वात युवा भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? उत्तर आहे आरित कपिल. प्रश्न 5, कोणत्या देशात तयार करण्यात आलेली INS सुशील ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे? उत्तर आहे रशिया. प्रश्न 6, LICच्या विमा सखी योजनेचा शुभारंभ कोणत्या ठिकाणावरून करण्यात आला आहे? उत्तर आहे पानिपत. प्रश्न 7, हरियाणातील पानिपत येथून LICच्या विमा सखी योजनेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न 8, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कोठे सुरू आहे? उत्तर आहे कुरुक्षेत्र. प्रश्न 9, उत्तराखंड राजधानी डेहराडून येथे कोणत्या कालावधीत जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषद आयोजित करण्यात आली आहे? उत्तर आहे 12 ते 15 डिसेंबर. प्रश्न 10, संजय मल्होत्रा यांची केंद्र सरकारने RBI गव्हर्नरपदी नियुक्ती केली असून त्यांचा कार्यकाळ किती वर्ष असणार आहे? उत्तर आहे 3 वर्षे. प्रश्न 11, रशियात तयार झालेली कोणती युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे? उत्तर आहे INS सुशील. प्रश्न 12, संजय मल्होत्रा यांची RBI गव्हर्नरपदी नियुक्ती झाली असून ते कोणत्या तुकडीचे 1990 बॅचचे अधिकारी आहेत? उत्तर आहे राजस्थान. प्रश्न 13, आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी कोणत्या राज्यात 100 दिवसांची TB निर्मूलन मोहीम सुरू केली आहे? उत्तर आहे हरियाणा. प्रश्न 14, युनायटेड नेशन ड्रग्स कमिशनचे 68व्या अधिवेशनाचे अध्यक्षपद प्रथमच कोणी भूषवले आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 15, कोणत्या देशाला ISSA साठी गुड प्रॅक्टिस अवॉर्ड देण्यात आला आहे? उत्तर आहे भारत. प्रश्न 16, सार्वजनिक वितरण प्रणाली पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे? उत्तर आहे अन्नचक्र आणि स्कॅन पोर्टल. प्रश्न 17, सार्वजनिक वितरण प्रणाली पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अन्नचक्र आणि स्कॅन पोर्टल कोणी सुरू केले आहे? उत्तर आहे प्रल्हाद जोशी. प्रश्न 18, चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे माधव गाडगीळ. प्रश्न 19, QS क्रमवारी 2025 मध्ये भारतातील विद्यापीठामध्ये कोणती संस्था अव्वल ठरली आहे? उत्तर आहे IIT दिल्ली. प्रश्न 20, QS क्रमवारी 2025 मध्ये कोणते विद्यापीठ जगात प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ ठरले आहे? उत्तर आहे टोरंटो. प्रश्न 21, पाकिस्तानचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी कोण बनले आहेत? उत्तर आहे राजेंद्र मेघवार. प्रश्न 22, ऊर्जावीर योजना कोणत्या ठिकाणावरून सुरू करण्यात आली आहे? उत्तर आहे विजयवाडा. प्रश्न 23, क्लायमेट इंटरप्रिटेशन पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे चेन्नई. प्रश्न 24, जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 10 डिसेंबर. प्रश्न 25, जागतिक मानवी हक्क दिन 2024 चे थीम काय आहे? उत्तर आहे अवर राईट्स अवर फ्युचर राईट नाव. प्रश्न 26, राजेंद्र मेघवार हे कोणत्या देशाचे पहिले हिंदू पोलीस अधिकारी बनले आहेत? उत्तर आहे पाकिस्तान. प्रश्न 27, आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून कोणाच्या हस्ते ऊर्जावीर योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे?
उत्तर आहे मनोहर लाल खट्टर. प्रश्न 28. युरोग्रिप टायर्सचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? उत्तर आहे MS धोनी. प्रश्न 29. चेन्नई येथे कोणी क्लायमेट इंटरप्रिटेशन पार्कचे उद्घाटन केले आहे? उत्तर आहे MK स्टॅलिन. प्रश्न 30. BCCIच्या कार्यकारी सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे देवजीत सैकिया. प्रश्न 31. चौथ्या इंडिया इंटरनेट गव्हर्नमेंट फोरम 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 32. अमेरिकेतील राज्य नेब्रास्का ने कोणती तारीख महात्मा गांधी स्मृती दिन म्हणून घोषित केली आहे? उत्तर आहे 6 डिसेंबर. प्रश्न 33. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोठे वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? उत्तर आहे जोधपूर. प्रश्न 34. गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते जोधपूर राजस्थान येथे किती फूट उंचीच्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? उत्तर आहे 11 फूट. प्रश्न 35. नवी दिल्ली येथे आयोजित चौथ्या इंडिया इंटरनेट गव्हर्नमेंट फोरम 2024चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? उत्तर आहे जतीन प्रसाद. प्रश्न 36. INS सुशील युद्धनौका भारतीय नौदलात कोणत्या ठिकाणी सामील झाली आहे? उत्तर आहे कलिनिनग्राद. प्रश्न 37. सातारा जिल्ह्यातील कोणत्या गावाला ग्राम ऊर्जा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? उत्तर आहे मण्याची वाडी. प्रश्न 38. कोणत्या जिल्ह्यातील टेकवडी हे महाराष्ट्रातील दुसरे सौर ग्राम ठरले आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न 39. RBI बँकेने आर्थिक फसवणुकीविरुद्ध कोणत्या नावाचे AI साधन वापरण्यास सुरुवात केली आहे? उत्तर आहे मूल हंटर. प्रश्न 40. युनिसेफ दिन 2024 कधी साजरा करण्यात आला आहे? उत्तर आहे 11 डिसेंबर. प्रश्न 41. एम्युनियल ओउएड्रागो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे बुर्किना फासो. प्रश्न 42. जोधपूर राजस्थान येथे गृहमंत्री अमित शहा यांनी कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे? उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न 43. आंतरराष्ट्रीय पर्वत दिन 2024 कधी साजरा करण्यात आला आहे? उत्तर आहे 11 डिसेंबर. प्रश्न 44. कोणत्या राज्याने कलेग्नार हस्तशिल्प योजना सुरू केली आहे? उत्तर आहे तामिळनाडू. प्रश्न 45. BWF सुपर 100 गुवाहाटी मास्टर 2024 बॅडमिंटन एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? उत्तर आहे सतीश करुणाकरन. 46. कोणत्या देशाची टेनिस खेळाडू आरियाना सबलेंका हिची WTA प्लेयर ऑफ द इयर 2024 म्हणून निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे बेलारूस. प्रश्न 47. तामिळनाडू राज्यातील कोणत्या मंदिराला युनेस्को आशिया पॅसिफिकच्या अवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे अवध सहेश्वर मंदिर. प्रश्न 48. कोणत्या कलमाद्वारे विरोधी पक्ष आणि सभापती जगदीप धनखड यांच्या विरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर करण्याची नोटीस राज्यसभेत दिली आहे? उत्तर आहे 67B. प्रश्न 49. फिफा फुटबॉल महिला विश्वचषक 2027चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? उत्तर आहे ब्राझील. प्रश्न 50. मोहम्मद अल बसीर यांची कोणत्या देशाच्या कार्यवाहक पंतप्रधानपदी निवड झाली आहे? उत्तर आहे सिरिया. प्रश्न 51. केंद्र सरकारने महसूल सचिवपदी कोणाची नियुक्ती केली आहे? उत्तर आहे अजय सेठ. प्रश्न 52. राजस्थान सरकारने कोणता दिवस दरवर्षी राजस्थानी प्रवासी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे? उत्तर आहे 10 डिसेंबर. तर हे होते 10 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2024 यामधील काही चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.